म्हटलं तसं आपण सेकंड सोर्स ऑफ इन्कम तयार करू शकतो. आता इतक्या सर्व डिटेल मध्ये सांगणं शक्य नाही, ते थोडक्यात सांगतो. प्रॉपर्टी जिथे लिक्विडिटी नाही आणि सर्वांचा गैरसमज तुम्ही दूर करतो, प्रॉपर्टीच्या इन्व्हेस्टमेंट मधनं जे रिटर्न्स मिळतात इट इज हार्डली 4 to 6%. हे मी 1 to 1 मध्ये एक्सप्लेन नक्की करू शकतो. इन्शुरन्स ही आपली नीड आहे. इन्शुरन्स हे इन्व्हेस्टमेंट नाही आहे, पण इन्शुरन्स आपण बाकीच्या गोष्टींबरोबर कॉम्बिनेशन करून गॅरंटेड टॅक्स फ्री इन्कम लाईफ लॉंग आपण आपल्यासाठी तयार करून घेऊ शकतो. गोल्ड आपण म्हणतो मी सोन्यात इन्व्हेस्ट करतो, पण आपण सोनं घेतल्यावर ते कधी विकतच नाही. कारण कधीतरी आपण सोनं वाढलं म्हणून कधी जर डिस्कस केलं मिसेस बरोबर, उद्या सोनं विकूया का, नेक्स्ट डे सासऱ्यांचा फोन येतो, जावई बाबू काही अडचण आहे का, सोनं विकताय. त्याच्यामुळे सोनं ही इन्व्हेस्टमेंटच नाहीये आपल्यासाठी, कारण विकणं हा आपल्या धर्मात नाहीये, स्वभावात नाहीये. स्टॉक्स आणि बॉन्ड्स याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करून उत्तम रिटर्न मिळवायला दोन गोष्टी लागतात. आयदर नॉलेज पाहिजे आणि अनुभव पाहिजे, जो आपल्या सर्वांकडे फार क्वचितच असतो. मग याच्यावर उपाय काय, तर याच्यावर उपाय आहे म्युच्युअल फंड, की जिथे या सर्वांच्या कॉम्बिनेशन मुळे आपण अतिशय उत्तम रिटर्न मिळवू शकतो. फंड मॅनेजर्स आहेत म्युच्युअल फंड, जे आपल्या दिवस रात्र काम करत असतात, आपल्याला निवांतपणे फक्त पैसे इन्व्हेस्ट करायचे. मग इथे माझं काम काय, तर माझं काम हे आहे की तुमच्यासाठी, तुमच्या नीडसाठी, तुमच्या रिक्वायरमेंटसाठी कुठला म्युच्युअल फंड योग्य आहे ते सजेस्ट करणं आणि ते एक्झिक्यूट करणं. आता म्युच्युअल फंड बद्दल थोडक्यात कसं काम करतं हे सांगतो. ॲज एन एक्झाम्पल, बँक जे जे आपण बँकेच्या माध्यमातून करतो ते सर्व आपण म्युच्युअल फंड आणि बाकीच्या माध्यमातून कंबाईन करून करू शकतो. उदाहरणार्थ, बँकेमध्ये सेव्हिंग अकाउंट आहे 3.5% व्याज, म्युच्युअल फंड मध्ये सेव्हिंग अकाउंट आहे जिथे 6.5% व्याज मिळतं इररिस्पेक्टिव्ह ऑफ मार्केट कंडिशन. बँकेमध्ये एफडीज आहेत की जिथे 4.5% पासून 7.5 ते 8% पर्यंत व्याज मिळतं. म्युच्युअल फंड मध्ये सुद्धा एफडी आहे की जिथे 8% पासून 15% ते 20% पर्यंत व्याज मिळतं. बँकेमध्ये आरडी आहे, म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी आहे. एसआयपी बद्दल तर सर्वांनाच माहिती आहे, एक्सप्लेन करायची जरूर नाही. इथेही तुम्हाला 10% ते 20% व्याज मिळतं. म्हणजे थोडक्यात काय, ज्या ज्या गोष्टी आपण बँकेत करतो त्या सर्व आपण म्युच्युअल फंडच्या माध्यमातून करू शकतो विथ ऍटलिस्ट डबल द बँक इंटरेस्ट एवढे आपण कमवतो. याचं एक सोपं उदाहरण देतो, कारण आपण सर्व बिझनेसमॅन आहोत. आपण काय करतो, बँकेत एफडी करतो 7%, त्याच्या अगेन्स्ट ओव्हरड्राफ्ट मिळतो आपल्याला आपल्या बिझनेससाठी 9%. म्हणजे आपलं नेट इन्कम झालं -2%. हे आपलं कधीच लक्षात येत. आज हाच प्रकार मी तुम्हाला करून देऊ शकतो +2 to +4% या मार्जिन मध्ये. सेम काम बँकेच्या ऐवजी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून करताय. हा बेसिक डिफरन्स आहे, हा आपल्या लक्षातच येत नाही. इथे सुद्धा मी जसं मागे म्हटलं तसं बँकेच्या डबल आपल्याला मिळतात आणि म्युच्युअल फंडच्या माध्यमातून जी इन्व्हेस्टमेंट करतो ती फार फार मोर टॅक्स एफिशियंट आहे ॲज कम्पेअर टू बँक अँड प्रॉपर्टी.